वाक्यरचनेचा प्रकार ओळखा. पोटाला चिमटा बसला की माणसाला नाना विद्या आपोआप सुचतात. ठीक आहे. की इथे उभयान्वयी अव्यय आहे आणि या की उभयान्वयी अव्ययाने दोन वाक्य जोडलेली आहेत. पोटाला चिमटा बसला की याचा अर्थ पोटाला चिमटा बसणे आवश्यक आहे. ओके. आणि म्हणून ही अट आहे, संकेत आहे. आणि चिमटा जर बसला तर काय होणार आहे, तर माणसाला नाना विद्या आपोआप सुचणार आहेत. म्हणजेच हे संकेतबोधक गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय आहे. आणि मित्रांनो लक्षात घ्यायचं, संकेतबोधक गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जर दोन वाक्य जोडलेले असतील तर ते वाक्य मिश्र वाक्य असते. आणि म्हणून आपलं उत्तर काय असेल, 3 नंबरचा पर्याय, मिश्र वाक्य. की, जेव्हा तेव्हा, जर तर, म्हणजे ही संकेतबोधक गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय म्हणून आपल्याला वापरता येतात. आणि हे मिश्र वाक्य असते म्हणजे इथे दोन असमान दर्जाची वाक्य जोडलेली असतात. यातील पोटाला चिमटा बसला हे जे संकेत म्हणजे अट दाखवणारं वाक्य आहे हे गौण वाक्य असते. अट दाखवणारं वाक्य गौण वाक्य असते. लक्षात ठेवायचं, जेव्हाही दोन वाक्य संकेतबोधक गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेले असतील तेव्हा संकेत म्हणजे अट दाखवणारं वाक्य गौण असते. आणि या अटीची पूर्तता झाली तर होणारी क्रिया दाखवणारं वाक्य जे आहे हे काय असते, प्रधान वाक्य असते. कोणतं वाक्य असते, प्रधान वाक्य असते. ठीक आहे. आणि अशी दोन असमान दर्जाची वाक्य जेव्हा जोडली जातात तेव्हा ते वाक्य मिश्र वाक्य असते. ओके. यस.